जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ज्येष्ठ अभिनेत्री माया जाधव यांच्यासाठी। आणि ज्या गाण्यांनी साऱ्या जगाला वेड लावलं त्या गाण्यांवरती तुम्ही नृत्य आविष्कार सादर केलात। आणि एक सांगावंसं वाटतं की जेव्हा मी बघत असते नेहमी चला हवा येऊ देचा, तर मला असं कधी वाटलं की बाबा आपल्याला कधी शक्य नाही होणार, कारण आता तुम्ही नवीन नवीन प्रोजेक्ट नवीन नवीन पिक्चरचे प्रमोशन करता, आपण कधी नाही जाऊ शकणार, पण तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिलात, जुन्या पिंजरा अजरामर कलाकृतीला तुम्ही समोर आणलत, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे। आणि याच्यामुळे मलाही तुमच्या थुकरटवाडीत यायला मिळालं। तर तुम्ही बोलता बोलता आता उल्लेख केलेलाच आहे। आता सगळ्या रसिक प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की कालच्या भागात मी सांगितलं होतं की उद्याचा भाग हा ऐतिहासिक असणार आहे, हा विशेष असणार आहे। आणि त्याचं विशेष कारण आहे मायाताई इथे येण्याचं, ते म्हणजेच ज्या सिनेमानं साऱ्या जगाला वेड लावलं आणि एक इतिहास घडवला तो सिनेमा म्हणजेच पिंजरा। होय, चित्रतपस्वी व्ही शांताराम यांची ती कलाकृती होती। मला हेच विचारायचं की पिंजरा पुन्हा एकदा आमच्या भेटीला येतो म्हणजे नक्की काय होणार आहे? नाही म्हणजे त्याची क्वालिटी एक छान केलेली आहे आणि कलर पिक्चर मराठीमध्ये पिंजरा आम्ही पहिल्यांदाच केला। पहिला मराठी रंगीत चित्रपट होता पिंजरा। सिनेमातले आणखीनही दिग्गज कलाकार या मंचावरती येणार आहेत। तुमचं मनापासून स्वागत करतो सुरुवातीला आणि विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा। जोरदार टाळ्या मायाजींसाठी। कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा। आता खर तर स्त्रियांना त्यांचं वय विचारू नये असं म्हणतात, पण मला असं कळलंय की तुमचं वय आहे 65 वर्ष आता। आणि हे वाटलं नाही आता बघताना, ते मला 25 वर्षाचंच वाटलं नृत्य तुमचं। पण आता एक व्यक्ती या मंचावरती अशी येणार आहे ज्यांचं वय आहे सध्या 87 वर्ष आणि ज्यांनी पिंजरा या सिनेमामध्ये संध्याजींच्या आईंची भूमिका केलेली होती। अगदी। आणि त्या आज या मंचावरती येत आहेत। अतिशय मनापासून आपण स्वागत करूयात वत्सला देशमुख यांचं। मी तुम्ही येण्याआधीच उल्लेख केला की पिंजरा या सिनेमामध्ये तुम्ही संध्याजींच्या आईंची भूमिका केली होती आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये संध्याजींच्या तुम्ही मोठ्या बहीण आहात। तर इतक्या वर्षानंतर हा सिनेमा परत येतोय रसिक प्रेक्षकांच्या भेटीला, कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद वाटतोय। सगळं पूर्वीचं असं वाटतं डोळ्यासमोर आत्ताच घडून राहिले। वा वा। आज 44 वर्ष झाले, पण वाटत नाही या 44 वर्ष एवढ्या लवकर संपली। आजच असं वाटतं आता अण्णा येतील, आता अण्णा आम्हाला सांगतील चल वत्सला उभी राहा, चल इकडे हे सगळं ते चित्र डोळ्यासमोर येते। वा वा। आता कुटुंबातल्या आणखीन काही व्यक्तींना इथे आमंत्रित करायचंय मला। अतिशय मनापासून या मंचावरती आपण आमंत्रित करूयात ज्येष्ठ अभिनेत्री सरला येवलेकर यांना। आमच्या थुकरटवाडीत आज तुम्ही आलाय, कसं वाटतंय? फार फार अगदी मला हर्षवायू होतोय। पिंजराचं कुटुंब इथं अवतरलेलं आहे, पण आता आणखीन 2 अशा कलाकारांना मी आमंत्रित करणार आहे। खरं तर ते तुमच्या खूप प्रेमात आहेत। कालच्या भागात ते इथे आले होते। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी। खरं तर पिंजरानं जसा इतिहास रचला तसाच इतिहास रचला नटरंगनं। बऱ्याच वर्षांनंतर एक तमाशापट आला। ब्लॉकबस्टर सिनेमे हे सगळे तमाशापटांनी दाखवले मराठीला, आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांच्या गॅप नंतर नटरंग आला आणि नटरंग मधली संध्या ही होती। वा। आता आमंत्रित करतो मी या मंचावरती अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना।
प्रवीण, मनापासून स्वागत. आणि प्रवीण कालच म्हणाले होते आम्हाला की उद्याच्या भागात काही करून मला बोलवा राव, कारण मी जाम फॅन आहे पिंजराचा. इच्छा पूर्ण झाली आहे तुमची? अरे माझी प्रचंड इच्छा पूर्ण झाली, कारण जसं हिंदी चित्रपट सृष्टीत शोले मुघले आझम बद्दल बोललं जातं, तसं मराठी चित्रपट सृष्टीत पिंजरा बद्दल बोललं जातं. पिंजरा शोले मुघले आझमच्या तोडीचा मराठीतला चित्रपट आहे. हो, आणि पिंजराची एक वेगळं नातं आहे प्रवीण तरडेंचं. झी मराठीवरती एक सिरियल आली होती आणि मला वाटतं लेखक म्हणून तुमची पहिली सिरियल होती, चुकत नसेल. दुसरी होती, दुसरी कुंकू पहिली. हा, कुंकू पहिली होती. तर तिचंही नाव होतं पिंजरा. पिंजरा, आणि ती ही तमाशा संस्कृतीवरतीच होती. हा, त्यामुळे एक वेगळं नातं आहे सरांचं पिंजराशी. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे 2 अशा व्यक्तींना ज्यांनी खरं तर या पिंजरा सिनेमातल्या गाण्यांना नवा साज चढवला असं म्हणायला हरकत नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात संगीत दिग्दर्शक अविनाश विश्वजित यांचं. आज माझ्या या थुकरटवाडीत सगळे आलेले आहेत. खरं तर पिंजरामध्ये सुद्धा असं एक गाव होतं मास्तरांचं, आणि मग तिकडे ही घटना घडते. तसं हे आमचं गाव आहे, याचं नाव आहे थुकरटवाडी. आम्ही पण एक वेगळा पिंजरा इकडे सादर केला होता खरं तर तुम्ही येण्याच्या अगोदर. तो कधीतरी तुम्ही बघा, पाहिलाय म्हणजे संपला. आणि आता तू हे बदलायला पाहिजे वाक्य. सिनेमा बनवत नाहीत, सिनेमाचं पोस्टमॉर्टम करतात ते. तू डॉक्टर असल्यामुळे. तुला माहितीये का सिनेमा परत बघितले जातात त्या स्किट्समुळे. खूपच कौतुकाने बोलतेय. लोक काय करतात माहितीये का, म्हणजे सगळेच सिनेमांच्या बद्दल नाही, पण लोक काय करतात, अरे हा सिनेमा आपण नव्हता पाहिला यार, हा एकदा ओरिजिनल पण बघूया का आपण. तर सोनाली, नटरंग सगळ्यांना तोंडपाठ आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर नटरंगमध्ये गुणा कागलगावकर होता, आमच्याकडे पण आहे, पण आमचा आहे अवगुणा. अवगुणा त्याचं नाव आहे, अवगुणा पागलगावकर. आमचा वेगळा आहे थोडासा, त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. तर त्याला आता आपण भेटूयात. तो सुद्धा पैलवान आहे बरं का, आणि त्याला सुद्धा तमाशाची आवड आहे, त्याला पण फड काढायचा आहे. तर भेटूयात अवगुणाला. वा 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 सोनाली, वा वा, छान मिमिक्री, छान. ते तोंडात आहे. तोंड आलंय, तोंड औषध लावलंय. अच्छा अच्छा, औषध लावलंय का? अच्छा, मग नीट करा ना. रोज व्यायाम करता? रोज म्हणजे मग एकदा झलक एखादी दाखवा ना, एवढं इकडे ठेवलंय जिमचं साहित्य. तर उगाच झाली का एवढी बॉडी? हे नंतर करू, आता काय करायची गरज. ठेवू का? ठेवा ठेवा, खाली ठेवा, मरा आता. वा वा, फारच उंच गेलो होतो. म्हणजे काय? तुम्ही डोक्याच्या वर गेलं, लक्षात आलं तुमच्या? झालं. मला सकाळी सकाळी इकडे बोलून हा पांडबा गेलाय कुठं? पांडबा पण आहे का? मग काय?
किशोर चेहरा 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 किशोर मुसळधार पाऊस खिडकीत उभा राहून पाहिलाच नाही ना बे कधी विदर्भात. कुठून आला विदर्भ? काय पहलवान हे काय. अरे पुरे करा व्यायामाची तालीम, आता करा तमाशाची तालीम. आपल्याला फड काढायचा आहे त्याची तयारी कुठवर राहिली आहे. हा सगळी तयारी केली. आपल्याला तमाशा करायला एक नर्तिका पाहिजे. नर्तिका नर्तिका हा. कुठून आणायची? तशी माझ्या ओळखीत आहे. काय ओळखीत आहे. तिचं नाव म्हणजे यमुनाबाई प्रिया अरुण. काय यमुनाबाई डोळे लागले, डोळ्याला लागले, डोळ्याला लागले. अरे ती बाई ग ओळखलं का मला? या देहाला यमुनाबाई म्हणतात. तुम्ही यमुनाबाई कमी नमुनाबाई जास्त. आई तुम्ही एकटा झाल्यात. तुमची मुलगी कुठे आहे? स्पेशल आहे ती. मग मला कटिंग सांगा. का सांगताय ना? आणि 2 नानकटाई पण सांगा. ए मुर्द्या, माझ्या मुलीविषयी म्हणते मी. ए ग नाव काहीच नाही ना सोनाली. नाही ना सोनाली ती. मी सोनाली. अप्सरा. आणि मी नुसतंच पसार. इश्यच. अरे हे काय डोक्यावर पडले. बाबा काय कविता म्हणतोय काय? म्हणते ती बाई. मध्येच आठवतं याला. तर माई आता आपल्याला फड काढायचा आहे. जत्रा जवळ आली आहे. आता गिराईक शोधलं पाहिजे सुपारीसाठी.
हा फड काढायचं म्हणताय? हा फड काढायचं झाला म्हणजे नाचा तर हवा ना. मैं है ना. मैं गणपति में बहुत नाचा, नवरात्रि में भी बहुत नाचा, इतना नाचा कि मेरा सूझ गया ताचा ताचा पायाचा ताचा. तुम्हाला काय वाटले? ताचा ताचा. तर मग हाच आपला नाचा होऊन जातो नाचा. चालेल सांगा ना काय करायचं. काय करायचं म्हणजे मिशी काढायची आणि नाचायचं. मिशी नाही ते शक्य नाही. मिशी नाही काढणार म्या. मला स्वतः अमिताभ बच्चन म्हणले होते काय? अरे मुझे हो तो नट्टू रंग जैसी. नाही काढणार मिशी. बापर मिशी नाही काढणार होय. कसा दिसेल तो मिशी काढल्यावर? मग कसा दिसेल मी? तेच मी सकाळी सांगत होतो, माझं का नाही ऐकलं तू? मी काय म्हणते? अरे बापरे जाऊ पाटील आले सुपारी घेऊन. काय इकडे येऊन निरोप जाऊ पाटील आले सुपारी घेऊन. व्हेरी गुड थँक्यू. बापरे ही पाटील येत आहेत. पाटील येत आहेत. पाटील आले. सुपारी घेऊन आले असतील पाटील. मारुती कांबळेचं काय झालं? भाऊ तो वेगळा पिक्चर आहे. गावात नवीन पाखरू आलंय जणू. इश्शा पाखरू म्हणले ते वटवागुळ नाही म्हटलं. अरे काय डोक्यावर पडले ही बाईची काय सांग. गावात नवीन पाखरू आलंय, आमच्या कानावर आलंय. मग झाडात ते नाही तर कानात जाईल. काय कानात जाईल? पाखरू आले ना कानावर. बाई छान दिसते. आज निळू फुले निळू फुले निळू फुले कुसरची. आता निळू फुले. मग आतापर्यंत रजा मुराद करत होतो मी. आता राजा मुराद. मला सांगा तुमच्या फडामध्ये नाचा कोण आहे? हाय ना. मी नाही नाचा. मी नाही नाचा सांगून ठेवतो. मी नाचा नाही. मी मिशी काढणार नाही. नाही असं काय करतो हो की नाचा? पण मला नाचायला शिकवणार कोण? मी शिकवीन की. अरे ही बाई म्हणजे काय कविता म्हणत नाहीये. तुम्ही कसा शिकवताय आता त्यांना? या
आता नीट बघा. ननद किट खाऊ या बिस्किट. करा. नत कित खाऊया बिस्किट. कसं वाटलं बाई हाला परत एकदा करून दाखवा ना. तुम्हीच या नाही घर माणसं चालू शकत नाही असे रस्त्यावर खड्डे. अरे त्या बाईचा पाय. काय कविता म्हणत नाही, बाईचा पाय म्हणेल. पाटील शाहीर आता तयार झालेत, पण नाचा म्हणून शाहीर तयार झाले. कसं चालायचं? नुसतं डॅन्स येऊन चालायचं नाही. याला मिशी काढायला पाहिजे. मिशी काढल्याशिवाय हे घ्या जमायचं नाही. काय मिशी काढायची? काढली मग कसं दिसेल? नाचाला मिशी काढायला लागेल. नाचाला मिशी काढायला अरे काढ रे मिशी बाबा, मिशी काढ. मी काय म्हणते, काढा ना मिशी. काढा. अरे 10 मिनिटाच्या स्किट मध्ये मिशी काढायला किती वेळ लावणार आहे? काय केलं से? तुला काही तर मिशी उपटायला ठेवलंय का? आता हा नाचा झालाय. कविता म्हणत नाही. पाटील आता काही तुमचा तसा प्रॉब्लेम नाही. नाही बाबा, नुसती मिशी काढून जमायचं नाही. याची बॉडी लय आहे. बॉडी कमी केली पाहिजे. अरे तुला काय झालंय काय? मिशी करायला लावतो, हा बॉडी कमी करायला लावतो. तुला नाचा पाहिजे का बायको? मी काय म्हणते, कर ना कमी बॉडी माझ्यासाठी. ठीक आहे. आता बघा, अजून कमी पाहिजे, अजून कमी पाहिजे. आता बघा. नाही अजून कमी पाहिजे. अरे हे म्हणजे अतिशय वेगळ्या प्रकारचं. आज कोण आहे तुम्ही? अरे मेहनत आहे रे ही, मेहनत काय. वा छान. पाटील आता चालेल ना तुम्हाला? अजून बारीक झाला असता तर बरं झालं असतं. अजून बारीक होऊन येते. पाटील अजून बारीक हवंय. अजून पाहिजे, सड पातळ पाहिजे.
अरे हे काय हा काय इतका शिल्लक राहिलाय बाकीचा कुठे गेला? मी गणा गणा. अरे गणा नाही रे, गुणा गुणा. गुणा पण नाही, तू आता भागाकारच झालाय. अरे मला विचारायचं आहे, चहा कुठं आहे? कुठला चहा पाहिजे तुम्हाला आता? नाचा मधला नुसताच ना आला. चहा कुठं गेला? अहो मी सांगितलं ना, मी गुणा. गुणा गुणा गुणा. मी काय म्हणते, मी ह्याला अदा शिकवू काय? अरे तोच आता आधा झालाय, त्याला कुठं आता शिकवताय? पाटील एवढं चालून घ्या आता. पाटील आता तुम्ही आमचा कार्यक्रम ठेवाल ना तुमच्या जत्रेत? अरे तुझा कार्यक्रम ठेवायच्या ऐवजी गावात मौत का कुवा ठेवायची. आता आम्ही संगीत दिग्दर्शकांकडे येणार आहे. एखाद्या संगीतकाराला आयुष्यामध्ये सगळ्यात अवघड काम काय मिळावं तसं तुम्हाला मिळालं असेल असं मला वाटतं. काय तुमच्या भावना? पिंजरा एक माइलस्टोन फिल्म आणि राम कदम यांचं अजरामर संगीत. मला वाटतं आजही कुठलाही मराठी गाण्याचा कार्यक्रम होता तेव्हा पिंजरातली लावणी झाली नाही तरच मग ती ग साजणी असेल, तुम्हावर केली मी मर्जी बहाल असेल. आणि त्या काळातली जे टेक्नॉलॉजी होती त्याप्रमाणे ती गाणी रेकॉर्ड झाली होती. आणि आमच्याकडे सगळ्यात अवघड काम असं होतं की त्या गाण्यातला आत्मा तसाच ठेवून त्याला आजच्या टेक्नॉलॉजीने खुलवायचं, बहरवायचं त्या गाण्यांना. एखादी चांगली गोष्ट, एखादी चांगली मूर्ती, एखादी चांगलं गाणं, एखादा चांगला चित्रपट जो थोडासा काही वर्षांपूर्वी बनवून गेलेला आहे आणि कदाचित त्याच्यावर काही थोडीशी धूळ बसली आहे थोडंफार, आणि ते साफ करून ते चकाचक भांड करायचं आणि तो पुतळा परत छान परत जगाला दाखवायचा, असं काहीच हे काम आहे. वत्सलाजी, परत एकदा मी तुमच्याकडे येणार आहे. खरं तर तुमच्या सिनेमाच्या वेळेला चालतं बोलतं विद्यापीठ तुम्हाला बघायला मिळालं जवळून, ते म्हणजेच व्ही शांताराम बापू. त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं होतं. त्यांच्याबरोबरचे काही किस्से आम्हाला सांगा ना. एकदा मला ते म्हणाले, वत्सला तुला एक विचारतो, काय तुला कुठलंही आवडतं, पिक्चरचं का नाटकाचं? कारण मी नाटकातूनच कामं करत आली. म्हटलं अण्णा खरं सांगू का, रागवणार नाही तुम्ही? नाही. म्हटलं मला नाटकाचं आवडतं. का? कारण असं आहे, आज तुम्ही आहात, समजा मी बाहेर कुठेही काम केलं आणि समजा त्यांच्या मनात नसेल तर केव्हाही माझ्या गळ्यावरनं कातर फिरवू शकतात. तसं नाटकामध्ये नाही म्हटलं. नाटकामध्ये रेसचा घोडा जसा धावतो तसा आर्टिस्ट स्टेजवर धावतो आणि त्याला उत्तर समोर पब्लिक देतं. डॉक्टर लागूनच्या बाबतीत अण्णांचं पण असं आम्ही बसलो होतो. मला म्हणायला लागले, वत्सला तुला एक विचारतो, काय की असा असा रोल आहे मास्तरचा, तुझ्या बघण्यामध्ये कोण आहे असं की नाटकात तू आता एवढी कामं करते एवढे? मी म्हटलं अण्णा माझ्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती येते आणि डॉक्टर लागू. हे तू कशावरनं सांगतेस? मी म्हटलं गेल्या आठवड्यात मी त्यांचं नटसम्राट नाटक बघितलं आणि त्या एकंदर नाटकावरनं आणि आत्ताची चोरी तुमची ऐकली, तुम्ही एकंदर सांगितलं, त्या याला तेच दाद देऊ शकते. ज्यावेळेला मला या चित्रपटाचं काम करण्याचं बोलावणं आलं त्यावेळेला मी जरा थोडासा त्याबाबत शंकित होतो, परंतु नंतर म्हटलं बघूया तर खरं काय आहे ते. तर त्याप्रमाणे मी ते काम केलं आणि मला सांगायला खरोखरच अभिमान वाटतो, आनंद वाटतो की तो एक असा चित्रपट माझ्या वाट्याला आला की मला फार बरं वाटलं की मराठी चित्रपट खूपच सुधारतो आहे
तो उगाच काहीतरी वाह्यातपणा करून पॉप्युलॅरिटी मिळवणं आणि म्हणून मग काहीतरी वेडवाकडं त्याच्यामध्ये घालणं असं काहीही करत नाही आहे. त्या मुळामध्ये त्या वस्तूमध्येच असा काहीतरी दम खास आहे की ज्याचं आकर्षण मराठी प्रेक्षकाला जरूर वाटावं आणि ते वाटेल अशी माझी खात्री आहे. तुमच्या प्रोग्रामद्वारे तुमच्या प्रोग्राममुळे आमच्या पिंजराचं प्रमोशन होतं आहे याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. पिंजरा हा चित्रपट जेव्हा लागला 44 वर्षापूर्वी 31 मार्च 1972 त्यावेळी ह्या चित्रपटाने सर्व प्रेक्षकांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ज्या पद्धतीने तो चित्रपट चालला, ज्या प्रेक्षकांना वेळ लावलं, तसाच हा चित्रपट पिंजरा नवीन आणण्याचं काम, कारण नवीन पिढी आली आहे, नवीन प्रेक्षक आले आहेत, त्यांना हा चित्रपट दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. मायाताई, आता मी तुमच्याकडे येणार आहे. खरं तर मला खूप विशेष वाटतं की आज सगळ्या गोष्टींनी सिनेमा खूप पुढे गेलाय, तंत्र पुढे गेलेलं आहे. त्या काळात शूटिंग कसं होत असेल, त्या कुटुंबात काय गमती जमती व्हायच्या शूटिंगच्या, हे तुमच्याकडून ऐकायचं मला. निर्माता दिग्दर्शक असा शांताराम बापूंच्या सारखा मला अजूनपर्यंत भेटला नाही. याचं कारण सांगते. याच पिक्चरमधली लावणी उचकी, हां, प्रत्येक गाण्याची 8-8 दिवस आम्ही रिहर्सल करत होतो आणि संध्या दिदीच कोरिओग्राफी सगळ्या करायच्या आणि मी त्यांना असिस्ट म्हणून करायचे. त्या दिवशी असं झालं, उचकीचं ज्या दिवशी सेट लागला, आता आज गाणं हे करायचं, शूट करायचं म्हणून मी मेकअप वगैरे केलं, केस वगैरे केले आणि असं झालं की मी एकदम चक्कर आली आणि मी पडलेच. अरे बापरे. झालं. मग धावाधाव डॉक्टर बोलवले गेले. डॉक्टरने तपासलं, म्हणाले हिला लो ब्लड प्रेशर झालं आहे आणि ही काही 2-3 दिवस नाचू शकणार नाही. असं म्हटल्यावर आता शूटिंग कसं करायचं, हा सगळा प्रॉब्लेम झाला. काही जणांनी तिथल्या सुचवलं की एक काम करूया आपण, नाहीतरी ही कोरसमध्ये करते दिदींच्या बरोबर, दुसरी मुलगी आणा आणि काम चालू करूया, कशाला थांबवता. पण अण्णांनी नाही, ही नुसती पिक्चरमधली नाही तर ही आमच्या कुटुंबातली मुलगी आहे. आपल्या कुटुंबातलं कोण आजारी असेल तर आपण काय त्याला सोडून आपण जातो का कधी? नाही. तर ही बरी होऊ दे आणि हीच गाणं करेल ते उचकी, आपण तोपर्यंत दुसरं काहीतरी शूटिंग करू. आणि त्या माझ्यासाठी ते 2 ते 3 दिवस त्यांनी शूटिंग थांबवलं. सरलाताई, तुमच्याकडे किस्से असतील सिनेमाच्या वेळेचे काही? एकतर मी स्वतः त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती माझ्या मनात होती आणि नंतर तिथे गेल्यानंतर मला पुष्कळ लोकांनी सांगितलं शूटिंगच्या आमच्या युनिटमधल्या की सरला शांताराम बापू फार स्ट्रिक्ट आहेत हां, ते जर त्यांच्या मनासारखा शॉट नाही झाला तर ते छडीनं पायावर मारतात. म्हणजे जस्ट लाईक मला म्हणजे अशी कामाची वगैरे कधीच भीती वाटली नाही. मी म्हटलं मारतात म्हणजे काय सर? म्हटलं ठीक आहे मारतील, त्याला काय झालं. म्हटलं मारसुद्धा त्यांच्या हातचं गाणं म्हणजे एक आशीर्वाद. मी काय टेन्शन घेतलं नाही. पण जेव्हा तो शॉट झाला तेव्हा शांताराम बापू तिथून कॅमेऱ्यावर असायचे ते सारखे आणि आले आणि त्यांनी माझी पाठ चोपटली. म्हणजे खूप छान शॉट दिलास हां सरला तू. आणि एवढ्यावरच ते थांबले नाही, ते तिथे माझी आई बसली होती पुढे खुर्चीवर. तर त्यांनी आईला शोधलं आणि म्हणतात आई तुमच्या मुलीनं खूप छान शॉट दिला हां, आता मला मुंबईला गेल्यानंतर सगळेजण विचारतील की ही मुलगी कोण, ही मुलगी कोण. मला सोनाली तुझ्याकडे यायचंय. नटरंगामधून तू तमाशापटाचं आयुष्य जगलीस असं म्हणायला हरकत नाही आणि पिंजरातल्या गाण्यावरती तर तू नक्कीच नृत्य केलं असशील लहानपणापासून. काय सांगशील याबद्दल? मी माझ्या आयुष्यातील पहिली लावणी शाळेत जी केली असेल तर ती अर्थात दिसला ग बाई दिसला. आणि त्यावेळेला खूप मराठी मला बोलता येत नव्हतं, समजत नव्हतं. आणि जेव्हा नटरंग केला तेव्हा जाऊन कुठेतरी नक्कीच वाटलं की आपल्या लोककलेत आपल्या संस्कृतीची मजा आहे, जी काय म्हणतो एक नशा आहे, ती इतर कुठल्याही डान्स फॉर्ममध्ये नाही आहे. आणि तेव्हा अर्थातच या सगळ्या कलाकारांबद्दलचा आदर खूप वाढला, खूप. वा वा वा. प्रवीण तरडे सर, पिंजरा या गोष्टीचं आणि तुमचं एक नातं आहे असं मी मगाशी सांगितलं, पण काही असे किस्से आहेत जे लोकांना माहिती नाही आहे, ते तुमच्याकडून ऐकायचे आहेत मला. संगीतकार राम कदम, विश्वजित अविनाश दोघं आहेत तिथं.
म्हणजे मराठीमध्ये संगीताची नवी परंपरा सुरू केलेला एक मोठा संगीतकार. तर साधारण 16-17 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळी पुण्यामध्ये इलेक्शनचे दिवस असते, ते महानगरपालिकेचे इलेक्शन असतात ना ते, आणि भाऊंची सून म्हणजे सौ नीलाताई कदम या त्यावेळी एका राजकीय पक्षाकडनं निवडणुकीत उभ्या होत्या आणि भाऊंचे चिरंजीव संगीतकार विजय कदम हे ते सगळं काम पाहत होते. तर काहीतरी त्यावेळी संगीतकार राम कदम ॲडमिट होते आणि मला माहीत नव्हता म्हणजे काय कोण आहेत ते, काही तसा संबंध नव्हता, नुकत्याच एकांकिका करायला लागलो होतो. तर विजय कदम म्हटलं, अरे जर ना निवडणुकीत थोडी गडबड झालेली आहे इकडं, तर तू एक काम करशील का? म्हटलं काय? माझे वडील ॲडमिट आहेत संजीवन हॉस्पिटलला पुण्यात. तर मी गेलो आणि मी थांबलो हॉस्पिटलमध्ये, त्यांचे बंधू पण होते. म्हणजे माझ्या अंगावर काटा येतोय आत्ता सांगताना. रामभाऊंनी जो शेवटचा श्वास सोडला त्यावेळी मी रामभाऊंच्या उशाशी बसलेलो होतो आणि रामभाऊंचा हात माझ्या हातामध्ये होता. कारण माझा काही संबंध नाही, मला ते कोण माहीत नाही. रामभाऊंची बाकी मुलं आणि काही नातेवाईक पण होते. आणि योगायोगाने काही ध्यानी नाही मनी नाही, मी गेलो तिथं बसलो आणि त्यांना तो शेवटचा त्रास सुरू आला. पहाटेचे 3-3:30 आय थिंक वाजले असतील. आणि म्हणजे हे मी माझं नशीब समजतो की एका एवढ्या चित्रपटसृष्टीतल्या थोर माणसानं शेवटचा श्वास सोडला त्यावेळी मी रामभाऊंच्या जवळ उभा होतो. शांताराम बापूंविषयीच्या बऱ्याच गोष्टी नवीन पिढीला अजून माहिती नाही आहेत. बघूयात शांताराम बापूंचा जीवन प्रवास एका छोट्याशा चित्रफितीच्या माध्यमातून. व्ही शांताराम भारतीय चित्रपटसृष्टीचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवणारे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते. त्यांच्या प्रभात चित्रसंस्थेनं निर्माण केलेला संत तुकाराम हा सिनेमा व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला. परदेशात दाखवला गेलेला संत तुकाराम हा पहिला भारतीय सिनेमा होता. प्रचंड व्यावसायिक यश मिळवणाऱ्या सिनेमांबरोबरच सामाजिक विषयांवरील धाडसी चित्रपटांसाठी सुद्धा ते प्रसिद्ध होते. व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला पिंजरा हा पहिला मराठी रंगीत चित्रपट. यातल्या लोकप्रिय गाण्यांसाठी संगीतकार राम कदम यांनी 1 नाही 2 नाही तर तब्बल 100 चाली बांधल्या होत्या. चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्तम सिनेमात त्यांचे पिंजरा, 2 आंखें 12 हात, डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी यासारखे सिनेमे कायम अग्रस्थानी आहेत. तंत्रावर हुकूमत असणारे दिग्दर्शक म्हणून ते प्रसिद्ध होतेच, सोबतच त्यांच्या नावावर जेवढे विक्रम आहेत तेवढे दुसऱ्या कुठल्याही दिग्दर्शकाच्या नावावर असतील असं वाटत नाही. त्यांच्या दहेज या चित्रपटानं प्रभावित होऊन बिहार विधानसभेनं पहिला हुंडाविरोधी अध्यादेश काढला. त्यांचा अयोध्येचा राजा हा मराठीतला पहिला बोलपट आहे. व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला राणी साहेबा हा भारतातला पहिला बालचित्रपट. अमृत मंथन हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा म्हणजे सिनेमागृहात सलग 25 आठवडे चाललेला भारतातला पहिला सिल्वर जुबली सिनेमा. व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला 2 आंखें 12 हात हा गोल्डन ग्लोब मिळवणारा पहिला भारतीय सिनेमा. व्ही शांताराम यांच्या विक्रमांची यादी खूप मोठी आहे. हिंदीच्या सोबतीनंच मराठी सिनेमा पण आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवणारा हा मराठी माणूस म्हणजेच व्ही शांताराम. सायकलवर फळी बांधून पहिल्यांदा ट्रॉली शॉट घेणारे ते व्ही शांताराम. बैलगाडीवर कॅमेरा ठेवून क्रेनचा फील देणारे ते व्ही शांताराम. डॉक्टर कोटनीस की अमर कहाणीमध्ये 1 सीन 1 शॉटच्या तंत्राची चित्रपटसृष्टीला ओळख करून देणारे ते आपले व्ही शांताराम. तंत्राच्या विविध प्रयोगांसोबतच बॉक्स ऑफिसवरचं रेकॉर्ड निर्माण करणारे ते आपले व्ही शांताराम. फार कमी लोकांना ठाऊक आहे, सुप्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक चार्ली चॅप्लिन यांनी व्ही शांताराम यांच्या दिग्दर्शनाचं जाहीर कौतुक केलं होतं. आचार्य आत्रे यांनी त्यांना दिलेली चित्रपती ही उपाधी अगदी सार्थ आहे. चित्रपती व्ही शांताराम, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. तुमच्या कारकिर्दीला आमचा सलाम.
आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे पिंजरा हा सिनेमा नव्या स्वरूपात रसिक प्रेक्षकांच्या समोर आणण्याची संकल्पना ज्यांची आहे आणि जे आता नव्यानं प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाचे वितरक सुद्धा आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुरुषोत्तम लड्डा यांचं. पुरुषोत्तमजी स्वागत तुमचं. आणि मी असं ऐकलं की बरेच वर्ष तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती, काय सांगाल याविषयी? मी जवळपास 40 वर्ष या चित्रपट व्यवसायात आहे आणि मला एक सुरुवातीपासून असं वाटतं कायम फक्त रिपीट ऑडियन्स हा उत्कृष्ट लावणीप्रधान तमाशाप्रधान चित्रपटालाच असू शकतो. छान वाटलं आजच्या भागामध्ये. खरं तर त्या काळात जाण्याचा अनुभव घेता आला आम्हाला. कलाकारांना सलाम, या कलाकृतीला सलाम आणि शांताराम बापूंना मोठा सलाम. भेटूयात पुढच्या भागात नवीन विषयासह आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.